आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी दिनेश केळुसकर आहेत थेट कोकणातून। दिनेश, आपण बघतोय शेवटचा टप्पा आहे काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा आणि राज्यभर झंझावात केल्यानंतर काँग्रेसचे सगळे नेते आता कोकणात पोहोचलेले आहेत। कोकणात काय भूमिका घेणार आहेत? कारण नारायण राणे जे काँग्रेस सोडून गेलेले आहेत तेच आता काँग्रेसमध्ये येतील आणि निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झालेली आहे। काय सांगा? संदीप, ज्या पद्धतीने देशभरामध्ये भाजपच्या विरोधात महागठबंधन होऊ घातलेलं आहे, ज्याच्यामध्ये काँग्रेस हा पक्ष आहे आणि राज्यात काँग्रेसने सगळी जनसंघर्ष यात्रा केल्यानंतर आज शेवटच्या टप्प्याची सुरुवात सावंतवाडीतल्या सभेमधून होणार आहे। विशेषतः कोकणामध्ये काँग्रेसचं फार काही वर्चस्व नाही आहे। ज्यावेळी नारायण राणे काँग्रेसमध्ये होते त्यावेळी बरीचशी काँग्रेसची कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते किंवा राणेंचेच कार्यकर्ते काँग्रेसमध्ये होते, पण त्यानंतर मात्र काँग्रेसची भरपूर पिछेहाट झालेली आहे। विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचं प्राबल्य आहे। अशा पार्श्वभूमीवर इथे काँग्रेस आता सगळे नेते एकत्र येऊन कोकणला साथ घालतात। खरं तर आजच्या सभेमध्ये हे काय बोलतात, कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाटेला पूर्वीपासून आहे। राष्ट्रवादीने तो मागितला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की आमच्याकडे एक बडा नेता आहे। त्यानंतर अनेक हालचाली आल्या। शरद पवार येऊन स्वतः नारायण राणेंच्या घरी येऊन गेले। त्यानंतर आपल्याला अशी माहिती मिळते की काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनीही संपर्क साधला असल्याची सूत्रांची माहिती आहे। विशेषतः बाळासाहेब थोरात आहेत, त्यांनी सुद्धा संकेत दिलेले आहेत की काँग्रेसचे बडे नेते किंवा सिंधुदुर्गातले बडे नेते आमच्या संपर्कात आहेत, परंतु राणेंकडून याला कोणताही अधिकृत दुजोरा नाही आहे। चाचपणी सुरू आहे। जर युती झाली तर नारायण राणेंनी आधीच जाहीर केलेलं आहे की आपण भाजपसोबत नसू म्हणून, आणि त्यामुळे जर युती झाली तर नारायण राणेंना आपल्याकडे वळवता येईल का याची चाचपणी काँग्रेस नेत्यांकडून सुरू झालेली असल्याचं कळतंय, परंतु याबाबत कोणतीही स्पष्टता सध्या तरी नाही। विशेषतः काँग्रेसचे जे कार्यकर्ते किंवा केडर आहे सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरीतलं, यांना कशी काँग्रेसचे नेते साथ घालतायत आणि पुन्हा याच एक जागा खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला महत्त्वाची आहे आणि त्यामुळे या लोकसभेला निवडणूक लढण्यासाठी काय स्ट्रॅटेजी काँग्रेसचे नेते आखतायत ते या सभेमधून स्पष्ट होणार आहे। अगदी धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आणि या जनसंघर्ष यात्रेचे सगळे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। जालन्यामध्ये आपण जर बघितलं तर जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पराभवाची धूळ सारण्यासाठी यावेळी सर्वपक्षीय विरोधकांनी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे। काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तारांनी तर दानवेंना हरवल्याशिवाय भांगच पाडणार नाही असा पण केलाय। पाहूयात जालना मतदारसंघातील राजकीय खडाखडी। जालना मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष सलग 4 वेळा खासदार राहिलेत। आताची 5वी टर्म लढवण्यासाठी ही दानवे पुन्हा सज्ज झाले, पण यावेळी त्यांना हरवण्यासाठी विरोधकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे। काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी तर यावेळी दानवेंना हरवल्याशिवाय केसांचा भांगच पाडणार नाही असा पणच करून बसलेत। जालना लोकसभा व औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस काँग्रेसचाच खासदार होईल आणि जोपर्यंत ते होणार नाही तोपर्यंत मी केसामध्ये भांग पाडणार नाही असा संकल्प या सरकारच्या विरुद्ध केलेला आहे आणि निश्चित त्याचा परिणाम पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल। पहिली ब्रेकिंग न्यूज, जालना लोकसभेतून काँग्रेसचा खासदार निवडून आला। तुम्ही टोपी पण घातली, टोपी घालण्याचा जोपर्यंत खासदार निवडून येणार नाही, महाराष्ट्रात सरकार पडणार नाही तोपर्यंत टोपी काढणार नाही। म्हणजे दानवेंना हरवण्यासाठी असा काही 100% दानवे हरणार। म्हणजे तुम्ही लोकसभा लढणार का जालन्याची? मी लोकसभा लढणार नाही, पण लोकसभेसाठी आमच्याकडं उमेदवार सज्ज आहे आणि त्याच्या बाणाने त्याचा वार होणार। अब्दुल सत्तार स्वतः लोकसभा लढवणार नाहीयेत, मात्र शेवटी म्हणाले त्याचप्रमाणे अर्जुनाच्या बाणाने रावसाहेब दानवेंचा गेम होणार। याचाच अर्थ असा आहे की जालन्यातील शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर हे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लोकसभा लढवणार हे जवळपास निश्चित आहे आणि सिल्लोडचे मतदार अर्जुन खोतकर यांच्या बाजूने उभे करण्याचा प्लॅन सत्तार यांचा आहे। पण समोर कोणीही असले तरी यावेळीही आपण जिंकणार असल्याचं दानवे ठासून सांगतायत। मी कोणाचं नाव घेणार नाही, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी आत्तापर्यंत 24 निवडणुका लढलो आणि त्यातल्या 23 निवडणुका जिंकलो आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये माझ्या विरुद्ध असंच बोललं जातं की आम्ही हरू, आम्ही लढू, त्यांचा पराभव करू, पण अजूनपर्यंत त्यांना ते शक्य झालं नाही। जेव्हा ते मागच्या काळात शक्य झालं नाही तेव्हा ते पुढच्याही काळात शक्य होणे नाही।
दरम्यान प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि विदर्भातील अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीही यावेळी आपण दानवेंना टक्कर देणार असल्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. पण आपल्या राजकीय कारकिर्दीत तब्बल 24 निवडणुका लढलेले दानवे आतापर्यंत फक्त एक निवडणूक हरलेली आहेत, तीही स्थानिक पातळीवरची. अशातच दानवेंविरोधातील संभाव्य उमेदवार अर्जुन खोतकर हे युती झाली तर सेना सोडून आघाडीतर्फे खरंच लढणार का, हाही प्रश्नच आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही मोर्चे बांधणी केली असली तरी दानवेही काही कच्च्या गुरुची चेले नाही आहेत, हेही विसरून चालणार नाही. बघूयात पण केल्याप्रमाणे अब्दुल सत्तार भांग पाडू शकतात की नाही ते. अगदी दानवेंच्या भाषेत बोलायचं झालं तर घोडा मैदान जवळ आहे, पाहूया काय होतंय ते. घोडा मैदान सामने हर निवडणुकीमध्ये अशा प्रकारची भाषा वापरल्या जाते. तर सगळ्याला चारी मुंड्याची प्रत्येक निवडणुकीत केलं मी आणि ह्याही वेळेस करेन. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद.